बदलापुरातील कचऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय। वालिवली डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावं यासाठी इथले नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी आंदोलन सुरू केलंय। गेल्या 3 दिवसांपासून इथं कचरा टाकू दिला जात नसल्यामुळे शहरातला कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिलाय। तर दुसरीकडे प्रशासनानं ठोस पावलं न उचलल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा म्हात्रे यांनी दिलाय। बदलापूर शहरातील कचरा वालिवली डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो, मात्र या कचऱ्यामुळे इथल्या रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आंदोलन पुकारलंय। या आंदोलनाचा 3रा दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून अद्याप कोणतंही उत्तर मिळू शकलेलं नाही असा दावा म्हात्रे यांनी केलाय। त्यामुळे वालिवली डम्पिंग ग्राउंड बाबत प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेतं हेच पाहणं महत्त्वाचं आहे। नाही, गेल्या 3ऱ्या दिवसापासून आजपर्यंत कोणी प्रशासनापासून तर कोणीच आमच्याशी बोलण्यासाठी आलेलं नाही आहे आणि कोणी आत्तापर्यंत आमची काळजी घेतलेली नाही। गेल्या 3 दिवसापासून आम्ही या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी जो आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाची दिशा आता वेगळ्या वळणावर जाईल असं मला वाटतं। कारण आमच्या ग्रामस्थ आणि आमच्या सगळ्या परिसरातली जी लोकं आहेत, मग वालवली गाव असेल, वडवली गाव असेल, नवीन अंबरनाथ, साईगाव, सुभाषनगर, शांतीनगर या सगळ्या परिसरातली लोक आज वैतागलेली आहेत। जर हे डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर याचं उग्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल उद्यापर्यंत। काय नेमकी आता पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची भूमिका एक तर अशी असेल, अख्ख्या बदलापूर शहरात आम्ही मोर्चा काढून धडक मोर्चा नगरपालिकेवर नेणार आणि त्याचं उग्र स्वरूपात काहीतरी होईल किंवा डम्पिंग ग्राउंडवर आम्ही जे काय असेल त्याचे नुकसान करायला उद्यापासून तयार होतो आम्ही। तुम्ही पालिकेला भेट देणार आहात का, नगराध्यक्षांच्या किंवा सीओच्या निदर्शनास? नाही, जोपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी ते येऊन आमच्याशी चर्चा करत नाही की डम्पिंग ग्राउंड कधी बंद करणार आहेत, कधी पर्यायी जागा देणार आहेत। त्यांनी आश्वासन दिले होते की आम्ही पर्यायी जागा डम्पिंगसाठी देऊ, तर त्यांनी लवकर आम्हाला ग्रामस्थांना येऊन आमच्या लवकर सांगावं की कुठे जागा देत आहेत आणि कधी देत आहेत। त्यामुळे तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। आता असंही समजतंय की तिकडून अंबरनाथ नगरपालिकेचं शिष्टमंडळ सुद्धा आपल्या भेटीसाठी हो, मला अंबरनाथ नगरपालिकेच्या शिष्टमंडळाचा फोन आला होता सावंत म्हणून की आम्ही थोड्या वेळात तुम्हाला भेट द्यायला येतोय, कारण ते सुद्धा आम्ही सगळं डम्पिंग बंद केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यातून मध्यस्थी काहीतरी काढतो। तर त्यांचंच थोड्याच वेळात शिष्टमंडळ भेटायला येतं आम्हाला। बघूया आम्हाला त्यांनी काय आश्वासन देणार किंवा काय आम्हाला लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं आम्हाला हे मिळतंय, तोपर्यंत आम्ही त्यांनाही मुजरा देणार नाही।